ओके, वेलकम टू अवर नेक्स्ट सेशन. राईट, लास्ट लेक्चरला आपण काय केलं होतं, सेकंड चॅप्टर पण काय केलेलं आहे, स्टार्ट केलेलं आहे. करेक्ट. तर त्याच्यातले जे काही आयडियल गॅस आपण बघितला, त्याचे अझम्पशन्स स्टडी केले. करेक्ट. आता ते आयडियल गॅस आहे तो काय करतोय, काही गॅस लॉज फॉलो करतोय. आता कोणते कोणते गॅस लॉज आपण बघणार आहे. मग कोणते गॅस लॉज तो फॉलो करतोय जेणेकरून आपण त्याला काय म्हणणार आहे, आयडियल गॅस असं म्हणणार आहे. करेक्ट. आता बघा, फर्स्ट आपला आहे चार्ल्स लॉ. चार्ल्स हा एक सायंटिस्ट होता. त्यांनी हा लॉ डिफाईन केलेला आहे, त्यांनी हा लॉ सांगितलेला आहे, म्हणून त्याच्या नावावरून आपण काय म्हणतो, त्याला चार्ल्स लॉ असं म्हणतो. तर बघा काय म्हणतोय, चार्ल्स states that if unit mass of gas is maintained at constant pressure, एक युनिट मास ऑफ गॅस आहे, हे काय करतो आपण, एका कॉन्स्टंट प्रेशरला ठेवतोय. कॉन्स्टंट प्रेशरला ठेवतोय. द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द गॅस. तो त्याचा जो व्हॉल्यूम असणार आहे, व्हॉल्यूम हा काय करतोय, आपण म्हणतोय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ द गॅस असणार आहे. लक्षात ठेवा, चार्ल्स लॉ काय सांगतोय, इफ युनिट मास ऑफ गॅस इज मेंटेन्ड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवणार, बघा, इफ प्रेशर इज कॉन्स्टंट, प्रेशर जर कॉन्स्टंट असेल त्या गॅसचं, त्यावेळेस व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ द गॅस. बघा, सिंपल आहे लक्षात ठेवायला. बऱ्याच वेळेला एक्झामला चार्ल्स लॉ, बॉयल्स लॉ, ॲव्होगॅड्रोज लॉ हे विचारतात. ठीक आहे. तर बघा, चार्ल्स लॉ काय सांगतोय, जर युनिट मास ऑफ गॅस असेल आणि तो कॉन्स्टंट प्रेशरला असेल, ठीक आहे, त्याचं प्रेशर काय असेल, कॉन्स्टंट असेल, तर त्याचं जे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम ऑफ गॅस असेल, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ दॅट गॅस. म्हणजेच काय, व्हॉल्यूम सिंपली काय लिहितो बघा मी इथं, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर इफ प्रेशर ऑफ ए गॅस मॉलिक्यूल इज कॉन्स्टंट. बघा काय म्हणतो आपण, इफ युनिट मास ऑफ गॅस इज मेंटेन्ड ॲट कॉन्स्टंट प्रेशर, जे की युनिट मास घेणार आहे आपण गॅसचं, ते काय आहे, कॉन्स्टंट प्रेशरला असताना त्याचं जे व्हॉल्यूम असणार आहे गॅसचा, तो काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचर बरोबर, टेम्परेचर ऑफ द गॅस. ठीक आहे. तर हे एवढं लक्षात ठेवा. हे जर एवढं लक्षात राहिलं असेल तुमच्या, तर तुम्हाला चार्ल्स लॉ लिहिता येईल. ठीक आहे, सिंपल आहे. ह्या स्टेटमेंट वरून तुम्हाला लिहिता येईल, किंवा इथं बघा मी लिहिलेलंच आहे. ठीक आहे. सो काय म्हणतो आपण, इफ युनिट मास ऑफ गॅस इज मेंटेन्ड ॲट कॉन्स्टंट प्रेशर, जर युनिट मास ऑफ गॅस हे काय असेल, कॉन्स्टंट प्रेशरला असेल, तर त्यावेळेस व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द गॅस असणार आहे. ठीक आहे. आता मी काय करतोय बघा, जे आपल्याला माहिती आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन मी काढतोय. बघा, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. प्रोपोर्शनलिटी साइन काढल्यानंतर काय येतो, कॉन्स्टंट येतो. सो मी लिहिताना लिहितो व्ही इज इक्वल टू सी इंटू टी. करेक्ट. कॉन्स्टंट मी काय घेतला, सी घेतलेला आहे. करेक्ट. आता मी काय करतोय, सी ला तसंच ठेवतोय, ह्या टेम्परेचरला लेफ्ट साइडला पाठवतो. प्रोडक्ट आहे तो काय होईल, डिव्हिजनला जाईल, म्हणजे काय छेदात जाईल. आता काय मिळणार आहे मला, बघा, व्ही बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट मिळणार आहे. बघा मी काय केलं, हा टेम्परेचर ह्या साइडला पाठवला. सो मला काय मिळेल, व्ही बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट मिळेल. सो आपण काय म्हणू शकतो, त्या केसमध्ये आपला चार्ल्स लॉ हा काय रिलेशन दिलं आपल्याला, व्ही बाय टी इक्वल टू कॉन्स्टंट, हे आपल्याला रिलेशन मिळणार आहे. आता आपण काय करूया, हे रिलेशन जे आहे चार्ल्स लॉचं, ते ऍक्च्युअल प्रोसेसमध्ये म्हणजेच काय पीव्ही डायग्राम वरती स्टडी करूया. बघा, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम डायग्राम दाखवलेली आहे. करेक्ट. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम डायग्राम असताना आपण काय म्हटलं, चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर हे काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. प्रेशर कॉन्स्टंट म्हणतोय आपण, आणि आपण काय करणार आहे, त्याचं व्हॉल्यूम जो असेल, तो व्हॉल्यूम कसं सांगितलं आपण, टेम्परेचरची डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे असं सांगितलेलं आहे. करेक्ट. सो ज्या की स्टेट 1 ला त्याचं काहीतरी प्रेशर असेल P1, व्हॉल्यूम असेल V1, किंवा टेम्परेचर असेल T1. करेक्ट. अगेन सेम ह्या केसमध्ये स्टेट 2 ला काय असणार आहे, प्रेशर P2, व्हॉल्यूम V2, टेम्परेचर T2. बट हा बघा, तुम्हाला काय दिसतंय, प्रेशर P1 आणि P2 सेमच आहेत ना, इक्वल टू P.
एका लाईन मध्ये म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर आहे, करेक्ट. सो आता मी काय करतोय, स्टेट 1 साठी हे रिलेशन लिहिताना काय लिहिणार, आपल्याला माहिती आहे V/T इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. तर स्टेट नंबर 1 साठी काय होईल, V1/T1 आणि आपली जी स्टेट नंबर 2 असेल V2/T2, ह्या दोघांचा रेशो काय येईल, कॉन्स्टंट येईल. बघा हे कोणी सांगितलं, चार्ल्सनी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, जर एखादी प्रोसेस होत असेल त्या प्रोसेसमध्ये प्रेशर हे कॉन्स्टंट असणार आहे, त्यावेळेस त्याचा जो गॅस असेल आतला, जेव्हा जे मॉलिक्यूल असतील गॅसचे, त्यांचं प्रोसेस मधला जो व्हॉल्यूम आणि टेम्परेचर ह्या दोघांचा रेशो असेल, हा कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. तर त्याचं मिनिंग काय, कॉन्स्टंटचं जी काही स्टेट 1 घेतली आपण त्यावेळेस त्याचं व्हॉल्यूम V1 आणि T1 टेम्परेचर असेल, ह्या दोघांचा रेशो हा इक्वल टू येईल कोणाबरोबर, स्टेट 2 बरोबर. म्हणजेच काय, V2/T2 याच्या बरोबर हा जो रेशो असणार तेवढाच आपला V1/T1 असणार आहे, करेक्ट. सो सिंपली चार्ल्स लॉ काय सांगतोय आपल्याला, जर प्रेशर ऑफ गॅस हे काय असेल, कॉन्स्टंट असेल, तर त्यावेळेस आपला जो व्हॉल्यूम ऑफ गॅस असणार आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे आपल्या टेम्परेचर ऑफ द गॅस बरोबर. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे अजून एक स्टेटमेंट चार्ल्सने सांगितलेलं आहे. बघा काय म्हणतोय चार्ल्स, ऑल्सो स्टेट ॲज इफ युनिट मास ऑफ गॅस इज मेंटेन्ड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता काय केलं बघा, त्यांनी काय म्हटलंय, व्हॉल्यूम कॉन्स्टंट सांगितलेलं आहे. काय म्हटलंय, एक गॅस घेतलाय त्याचा व्हॉल्यूम काय आहे, कॉन्स्टंट आहे. द प्रेशर ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ गॅस. बघा काय म्हणताय, जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर त्याचं जे प्रेशर असणार आहे ते काय असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असणार आहे. बघा इथे लिहिलेलं आहे, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर इफ व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. सो लक्षात ठेवताना एवढंच लक्षात ठेवा, चार्ल्स लॉचं दुसरं स्टेटमेंट काय सांगतं, जे की युनिट मास आपण घेतोय गॅसचं, ते त्याचा व्हॉल्यूम काय आहे, कॉन्स्टंट आहे, आणि जे काही प्रेशर ऑफ गॅस असणार आहे ते काय असणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ गॅस असणार आहे, करेक्ट. नेक्स्ट काय केलंय बघा, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन मी काढून टाकतोय. काय मिळेल मला, प्रेशर इक्वल टू कॉन्स्टंट C घेतोय इंटू टेम्परेचर मिळेल, राईट. सो नेक्स्ट काय करतोय, हा जो टेम्परेचर आहे तो मी लेफ्ट साइडला पाठवतोय, प्रोडक्टला आहे, डिव्हिजनला येईल, तो गुणायला आहे, तो काय होईल, भागिले येईल. म्हणजेच काय होतंय, P/T इज इक्वल टू कॉन्स्टंट मिळेल, करेक्ट. सो मला काय मिळालं बघा, P/T इज इक्वल टू कॉन्स्टंट असं मिळालेलं आहे. सो त्याचा यूज काय होतं, आपण काय करणार आता, प्रोसेस अप्लाय करणार आहे. PV डायग्राम, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम डायग्राम. सो ह्या केस मध्ये आपला व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, स्ट्रेट लाईन येईल, स्टेट 1 स्टेट 2, करेक्ट. सो आता बघा ह्या केस मध्ये ह्या पॉइंटला काहीतरी प्रेशर असेल P1, करेक्ट. देन ह्या पॉइंटला काहीतरी टेम्परेचर असेल T1, इथं पण सेम P2 आणि T2 असणार आहे. तर बघा आपण काय म्हटलंय, प्रेशर बाय टेम्परेचरचा रेशो काय असतो, कॉन्स्टंट असतो. तर तो जो मॉलिक्यूल आपण कन्सिडर करणार आहे स्टेट 1 ला आणि 2 ला, त्यांना पर्टिक्युलर प्रेशर आणि टेम्परेचर व्हॅल्यू असतील. सो P1/T1 इज इक्वल टू P2/T2 इज इक्वल टू काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. या दोघांचा रेशो काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. तर बघा चार्ल्स लॉनी काय सांगितलंय, अजून एकदा बघू आपण सेकंड स्टेटमेंट काय सांगतोय, इफ युनिट मास ऑफ गॅस इज मेंटेन्ड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ते जे काही युनिट मास आपण घेतोय गॅसचं, त्याचा व्हॉल्यूम कसा आहे, कॉन्स्टंट आहे. इफ ही कंडिशन झाली व्हॉल्यूम कॉन्स्टंटची, तर जे काही प्रेशर असणार आहे गॅसचं हे काय असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ गॅस बरोबर. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट काय केलं आपण, अप्लाय केली पीव्ही डायग्राम. पीव्ही डायग्राम मध्ये आपण काय केलं, स्टेट 1 दाखवली आणि स्टेट 2 दाखवली. स्टेट 1 ला त्याला काहीतरी प्रेशर असेल आणि टेम्परेचर असेल, ते P1 आणि T1 दाखवलेलं आहे, आणि स्टेट 2 ला प्रेशर P2 आणि T2 दाखवलेलं आहे, करेक्ट. आता बघा आपण काय केलं, जे की आपल्याला माहिती आहे P/T इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय, P1/T1 इज इक्वल टू P2/T2 इज इक्वल टू काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे. सो दॅट इज अवर चार्ल्स लॉ, सेकंड स्टेटमेंट ऑफ चार्ल्स लॉ. पहिल्या स्टेटमेंट मध्ये काय सांगितलं होतं त्यांनी, प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचरशी असतो.
आणि सेकंड स्टेटमेंट मध्ये काय सांगितलं, जर व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट असेल तर प्रेशर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असणार आहे. ठीक आहे. आता बघूया आपण नेक्स्ट लॉ, दॅट इज नथिंग बट बॉइल्स लॉ. आता बघा बॉइल्स, अगेन बॉइल्स इज द नेम ऑफ सायंटिस्ट, एक सायंटिस्ट होते, त्यांनी हा लॉ सांगितलेला आहे. तर लॉ काय बनतोय बघा आपण, बॉइल्स लॉ, gas law states that if unit mass of gas is maintained at constant temperature, बघा काय म्हणलंय, जी की आपण गॅस घेतो युनिट मास ऑफ गॅस, त्याचं टेम्परेचर काय म्हणलंय, कॉन्स्टंट आहे, the volume of gas is inversely proportional with the absolute pressure during the change of the state of gas. तर बघा लक्षात ठेवा काय म्हटलेलं आहे, ज्यावेळेस त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट असेल त्यावेळेस त्याचा जो व्हॉल्यूम ऑफ गॅस असणार आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कशाशी, प्रेशर ड्युरिंग द चेंज ऑफ द स्टेट. म्हणजे त्याची स्टेट ज्यावेळेस बदलेल, पोझिशन बदलेल, त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी प्रेशर असणार आहे, त्या प्रेशरशी तो काय असेल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल. बघा काय सांगताय बॉइल्स लॉ, जर युनिट मास ऑफ गॅस आहे त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट कन्सिडर करतोय, त्या केसमध्ये व्हॉल्यूम ऑफ गॅस काय असणार आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. बघा साइन काय दाखवतो, इनव्हर्सली दाखवतो, म्हणजे काय 1 दाखवले आपण, करेक्ट, त्याला काय म्हणतो आपण इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाची आहे, प्रेशर ड्युरिंग द चेंज ऑफ द स्टेट, त्या ज्यावेळेस स्टेट त्याची चेंज होते किंवा त्याचं पोझिशन बदलते त्यावेळेस त्याचं जे प्रेशर असणार आहे त्याच्याशी ते काय असेल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल. ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ त्याचं आणि तुम्हाला इन डिटेल बघूया आपण बॉइल्स लॉ काय असतो. यू कॅन सी द पीव्ही डायग्राम. सो पीव्ही डायग्राम मध्ये बघा काय केलेलं आहे, आपल्याला एक स्टेट 1 दाखवली आणि एक स्टेट 2 दाखवलेली आहे. सो ही जी पाथ आहे ही काय म्हणतो आपण, पीव्ही इक्वल टू कॉन्स्टंट म्हणतोय, कारण ह्याच्यामध्ये आपण काय म्हटलंय, टेम्परेचर हे काय कन्सिडर करतो आपण, कॉन्स्टंट कन्सिडर करतो. टेम्परेचर काय कन्सिडर करतोय, कॉन्स्टंट कन्सिडर करतोय, करेक्ट. नाउ आपण आताच पाहिलं स्टेटमेंट काय सांगताय, व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/P, करेक्ट. प्रेशर जे काय आहे गॅसचं, जे की स्टेट 1 to 2 चेंज होत आहे त्याच्याशी कसे असेल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल इफ टेम्परेचर इज कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये कंडिशन सांगितले की टेम्परेचर हे कॉन्स्टंट आहे. बरेच कॉम्पिटिटिव्ह एक्झामला क्वेश्चन येतो, विच ऑफ द फॉलोइंग लॉ इज ऑपरेटेड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. तर त्या केसमध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे बॉइल्स लॉ हा कॉन्स्टंट टेम्परेचरला ऑपरेट होतो आणि तो लॉ काय आहे, व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर, करेक्ट. आता बघा नेक्स्ट काय करतोय आपण, हा व्हॉल्यूम ऍज इट इज तसाच ठेवतोय, डायरेक्टली प्रोपोर्शनल त्याचा काय येईल, कॉन्स्टंट येईल, इक्वल टू C/P येईल, करेक्ट. डायरेक्टली प्रोपोर्शनल काढल्यानंतर काय तो कॉन्स्टंट येतो, राईट. सो आता हा जो C आहे तो कॉन्स्टंट आहे आणि डिवाइडेड बाय काय आपला P आहे. आता हा जो छेदातला P आहे तो मी काय करतोय, पलीकडे पाठवतोय, काय मिळेल मग मला, P × V इक्वल टू C मिळेल. बघा PV इक्वल टू कॉन्स्टंट मिळाला, करेक्ट. सो आता मी काय करणार आहे, PV इक्वल टू कॉन्स्टंट हा ह्या प्रोसेसला अप्लाय करतोय, म्हणजेच काय स्टेट 1 आणि स्टेट 2 ला अप्लाय करतोय. म्हणजेच काय P1 V1 ह्या इथल्या प्रॉपर्टीज आहेत, P1 आणि V1, त्याचा व्हॉल्यूम बघा V1 आहे इथला, P1 इथलं प्रेशर आहे. आता नेक्स्ट स्टेपला काय म्हणतो आपण, त्याचा प्रोडक्ट, प्रेशर आणि व्हॉल्यूमचा प्रोडक्ट ऍट स्टेट 2, म्हणजेच काय इथला प्रेशर P2 आणि व्हॉल्यूम V2 ह्याच्याशी काय असेल, इक्वल असेल, म्हणजेच काय असणार आहे, हा रेशो कॉन्स्टंट असणार आहे. हा रेशो काय असणार, कॉन्स्टंट. म्हणजेच काय, समजा एक प्रेशर वाढतोय तर व्हॉल्यूम काय असणार आहे, कमी असणार आहे. बघा प्रेशर जास्त आहे तर व्हॉल्यूम कमी आहे, म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट काय झाला, कॉन्स्टंट झाला. तसंच सेम या केसमध्ये बघा P2 कमी आहे, प्रेशर कमी आहे P2, तसा व्हॉल्यूम काय आहे, जास्त आहे ना, V2 ची व्हॅल्यू जास्त आहे. सो हा जो प्रोडक्ट आहे तो आपण काय करतोय, कॉन्स्टंट ठेवतोय. त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, बॉइल्स लॉ हा ओबे होतो. त्यावेळेस आपली कंडिशन काय असेल, टेम्परेचर हे काय करतो आपण, कॉन्स्टंट ठेवतोय. ठीक आहे. तर बघा अगेन मी काय केलं, ह्यातले जे व्हॅल्यूज आहेत, पॅरामीटर्स असतील आपल्या, ते इंटरचेंज करतोय. प्रेशर एका साईडला घेतलं, व्हॉल्यूम एका साईडला घेतले, तर मी काय करतोय, P1 ऍज इट इज आहे, P2 ह्या साईडला घ्या, छेदामध्ये येईल, P1/P2 मिळेल. तिथं V2 न्यूमरेटर मध्ये आहे, अंशात आहे, हा V1 छेदात जाईल, V1 आपल्याला काय मिळेल, छेदामध्ये मिळेल, म्हणजेच काय V2/V1 असे मिळणार आहे. सो हे रिलेशन काय सांगणार आहे आपण, कॉन्स्टंट. बघा अगेन प्रेशर ऍट 1 आणि प्रेशर ऍट 2 ह्या दोघांचा रेशो इक्वल टू व्हॉल्यूम ऍट 2 डिवाइड बाय व्हॉल्यूम ऍट 1.
ह्या दोघांचा रेशो हा काय असणार, कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे सेम असणार आहे. ठीक आहे. सो बॉइल्स लॉ समजलाय. बॉइल्स लॉ काय सांगतो, जे की आपलं युनिट मास ऑफ गॅस असेल त्याचं टेम्परेचर आपण कॉन्स्टंट करतोय, कॉन्स्टंट अज्युम करतोय किंवा कन्सिडर करतो, त्यावेळेस जो व्हॉल्यूम असणार आहे गॅसचा तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो प्रेशर ऑफ द गॅसची. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट लॉ काय सांगतोय, अवोगाड्रोज हा एक सायंटिस्ट आहे, त्यांनी जो की लॉ सांगितलेला आहे त्याच्यानुसार त्याचं नाव दिलंय अवोगाड्रोज लॉ. ठीक आहे. तर आता बघा अवोगाड्रोज लॉ अंडर आपण काय स्टडी करणार आहे, हे मोल ऑफ सबस्टन्स, एक मोल ऑफ सबस्टन्स घेतलेला आहे, हॅज ए मास न्यूमेरिकली इक्वल टू मॉलिक्युलर वेट ऑफ द सबस्टन्स. म्हणजे मी काय करतोय, मोल कन्सिडर करतोय, त्याचं जे काही मॉलिक्युलर वेट आहे ते कसं आहे, त्याच्या मॉलिक्युलर वेट एवढं त्याचा सबस्टन्सचा मास असणार आहे. ठीक आहे. ऍक्च्युअल त्याच्यामध्ये एक समजा मी कंटेनर घेतोय, त्याच्यामध्ये गॅसेस आहेत, म्हणजे गॅसचे मॉलिक्यूल असतील, मी म्हटलं n नंबर ऑफ मोल्स आहेत, त्याचे नंबर ऑफ मोल्स. आता ह्या सगळ्या नंबर ऑफ मोल्स मिळून काय होणार आहे, माझं टोटल मास होणार आहे, टोटल मास ऑफ गॅस होणार आहे. आता जी प्रत्येक नंबर ऑफ मोल आहे त्या प्रत्येकाला काय असतं, त्याचं मॉलिक्युलर वेट असतं, म्हणजेच काय नंबर ऑफ मोल्स इनटू मॉलिक्युलर वेट एम, कॅपिटल एम. तर बघा नंबर ऑफ मोल्स आपण कसे दाखवतोय, लक्षात घ्या, नंबर ऑफ मोल्स आपण एन स्मॉल लेटरने दाखवतोय, नंबर ऑफ मोल्स. सो आपल्याला काय मिळेल रिलेशन, स्मॉल एम इज इक्वल टू स्मॉल एन इंटू कॅपिटल एम मिळेल. म्हणजे नंबर ऑफ मोल्स इंटू आपण काय करतो, मॉलिक्युलर वेट करतोय, त्यावेळेस आपल्याला काय मिळतो, त्याचा टोटल मास ऑफ द गॅस मिळतो. हे कोणी सांगितलं, अवोगाड्रोजने सांगितलं. ठीक आहे. तर आता आपण बघूया इन डिटेल अजून काय सांगितलं, एक्झाम्पल बघूया त्याचं. 1 ग्रॅम मोल ऑफ ऑक्सिजन हॅज ए मास ऑफ 32 ग्रॅम. बघा एक मोल ऑफ ऑक्सिजन घेतला म्हणजेच काय, O2. ऑक्सिजन आपण कसं दाखवतो, O2 ने दाखवतो. त्याचं मॉलिक्युलर वेट किती असणार आहे आपल्याला माहिती आहे, 16. एका ऑक्सिजनचं 16 आहे, बट इथं किती मॉलिक्युल आहेत, 2 आहेत. O2 दाखवतो ना आपण ऑक्सिजनला, म्हणजे डाय ॲटॉमिक आहे हा. 2 ने मल्टिप्लाय करा, काय मिळेल आपल्याला, त्याचं मॉलिक्युलर वेट मिळेल 32. O2चं मॉलिक्युलर वेट मिळालं 32, म्हणजेच काय 1 ग्रॅम मोल ऑफ ऑक्सिजन हॅज ए मास ऑफ 32 ग्रॅम. बघा मी काय म्हटलेलं इथं तेच अप्लाय केलं आपण. नंबर ऑफ मोल्स किती आहे त्याच्यामध्ये 2, आणि जे की आपला मॉलिक्युलर वेट आहे 16, 16 32, म्हणजेच काय त्याचं जे मास असणार आहे एका ग्रॅम मोल मध्ये त्याचं मास ऑफ गॅस किती असेल तर 32 ग्रॅम एवढा असणार आहे. एका मोल 1 मोल ऑफ ऑक्सिजन मध्ये 32 ग्रॅम एवढं त्याचं काय असतं, मास असतं. ठीक आहे. आता अजून एक एक्झाम्पल बघा, 1 ग्रॅम मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड म्हणजेच काय, CO2. कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2. कार्बनची व्हॅलेन्सी मॉलिक्युलर वेट असते 12 अधिक ऑक्सिजनचं 16 16 32. सो किती झालं हे 44 ग्रॅम. सो 1 मोल ऑफ CO2 हा कशाशी इक्वल असतो, 44 म्हणजे 44 ग्रॅम मास बरोबर असतो. ठीक आहे. समजलं इथपर्यंत. आता बघा मी लेटर्स काय डिनोट केले ते दाखवलेलं आहे. एम म्हणजेच काय, मास इन केजी. कॅपिटल एम म्हणजे काय असतो, मॉलिक्युलर वेट इन केजी पर केजी मोल असतो. ठीक आहे. लक्षात ठेवताना ठेवा, आपण परत इन डिटेल बघणार आहे. नेक्स्ट, नंबर ऑफ केजी मोल्स ऑफ द गॅस म्हणजेच काय, स्मॉल एन. बघा मी स्मॉल एन ने दाखवले, नंबर ऑफ मोल्स इज गिवन बाय. आता मी काय केलं, हा एन इथंच ठेवतोय, हा कॅपिटल एम छेदात पाठवतो एमच्या, काय मिळेल, एन इक्वल टू स्मॉल एम डिवाइड बाय कॅपिटल एम मिळेल. करेक्ट. स्मॉल एन इज इक्वल टू स्मॉल एम डिवाइडेड बाय कॅपिटल एम. बघा काय केलं आपण, आपल्याला काय मिळालं, एन म्हणजेच काय, नंबर ऑफ मोल्स मिळाले. एका पर्टिक्युलर गॅस मध्ये किती नंबर ऑफ मोल असतील तर त्याचं मास डिवाइडेड बाय त्याचं मॉलिक्युलर वेट केलं की आपल्याला काय मिळेल, नंबर ऑफ त्याचे मोल्स मिळतील. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट स्लाइड मध्ये काय करतोय आपण, त्याचा ऍक्च्युअल मॉलिक्युलर और मोलर व्हॉल्यूम किती असेल हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. सो आपल्याला जर टोटल व्हॉल्यूम माहित असेल, व्ही म्हणजे काय आपण कन्सिडर करतो टोटल व्हॉल्यूम. बघा व्ही म्हणजेच काय, टोटल व्हॉल्यूम.
ऑफ गॅसचा टोटल व्हॉल्यूम आपण कन्सिडर करतो V, आणि त्याच्यामध्ये n नंबर ऑफ मोल असतील, तर त्या प्रत्येक मॉलिक्युलचा व्हॉल्यूम किती झाला बघा, स्मॉल v मोल लिहिलेला इथं, V मोल म्हणजेच काय, एका मॉलिक्युलचा व्हॉल्यूम कधी मिळेल आपल्याला, टोटल व्हॉल्यूमला आपण नंबर ऑफ मोलनी डिवाइड केल्यानंतर. करेक्ट. आपण म्हणतो की एकाचं काढायचं आपल्याला, एकाचं काढताना आपण काय करतो, सगळ्यांनी त्याला डिवाइड करतो. करेक्ट. टोटल आपण काय करतो, सगळ्यांनी डिवाइड करतो, म्हणजे आपल्याला एकाच मिळतं. राईट. फॉर एक्झाम्पल समजा 100 रुपीजला 20 बॉल येत आहेत, 100 रुपीजला 20 बॉल येत आहेत, तर आपल्याला एकाचं काढायचं म्हणजे काय करतो आपण, 100 रुपीजला 20 नी भागतो ना. करेक्ट. म्हणजे आपल्याला एका बॉलची किंमत मिळते. लाईक दॅट सेम आपल्याला काय करायचं आहे, एका मोलचा व्हॉल्यूम किती असेल, म्हणजे टोटल व्हॉल्यूमला आपण नंबर ऑफ मोलनी डिवाइड करतो, त्या केसमध्ये आपल्याला व्हॉल्यूम ऑफ मोल मिळेल. करेक्ट. तर बघा आता आपण म्हटलंय व्ही म्हणजेच काय, टोटल व्हॉल्यूम ऑफ गॅस. हे मीटर क्यूब काय आहे, त्याचे युनिट आहे. व्हॉल्यूम हे मीटर क्यूब मध्ये मेजर करतात. नेक्स्ट, देर आर 6.02 इंटू 10 पॉवर 26. आता हा एक कॉन्स्टंट आहे, हा एक कॉन्स्टंट आहे जो की कोणी सांगितला, ॲव्होगाड्रोने सांगितला. बघूया आपण काय म्हणतोय. 6.02 इंटू 10 पॉवर 26 मॉलिक्युल्स इन ए kg मोल ऑफ ए सबस्टन्स. ॲव्होगाड्रो काय म्हणतोय, 1 kg मोल ऑफ सबस्टन्स मध्ये एवढे मॉलिक्यूल असतात. 6.02 इंटू 10 पॉवर 26. बघा ह्याचा 26वा घात आहे, म्हणजे कितीतरी मॉलिक्यूल हे एका kg मोल मध्ये, मोल ऑफ गॅस मध्ये असतात किंवा सबस्टन्स मध्ये असतात. दिस इज नोन ॲज ॲव्होगाड्रोज नंबर. सो हा जो नंबर आहे काय आहे, A इज इक्वल टू 6.02 इंटू 10 पॉवर 26. हा काय आहे, कॉन्स्टंट आहे, कारण तो फिक्स येतो, तेवढाच असतो. ठीक आहे. त्याला डिनोट करतो आपण कॅपिटल लेटर A नी. इफ n इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, यातला जे n होता आपला, आता कॅपिटल N म्हणजे काय असतो, टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, देन n इक्वल टू n इंटू a. आता बघा काय म्हटलंय, टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे काय, कॅपिटल N म्हटलं आपण, आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स याच्यात किती आहेत, नंबर ऑफ मोल्स किती आहेत, स्मॉल n म्हटलं आपण. राईट. आणि ॲव्होगाड्रोने काय सांगितलं की एका kg मोल मध्ये एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. राईट. सो टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती झाले, तर आपण काय करतोय, सिंपली टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इनटू त्याचे जे काय मॉलिक्युल्स असतील, म्हणजेच काय त्याचा नंबर जो आहे कॉन्स्टंट तो दिलेला आहे, तिने आपण काय करतो, मल्टिप्लाय करतो. राईट. सो आपण काय म्हटलं, एका मोल साठी किती सबस्टन्स असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मॉलिक्यूल किती असतात, ते किती असणार आहेत, 6.02 इंटू 10 पॉवर 26 असणार आहेत. जर आपल्याला जास्त नंबर ऑफ मॉलिक्यूल साठी काढायचं तर आपण काय करणार, त्याला मल्टिप्लाय करणार, म्हणजे आपल्याला काय मिळेल, टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल मिळतील. म्हणजे आपल्याला काय मिळेल, टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल मिळतील. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट काय म्हणलंय, ॲव्होगाड्रोज लॉने एक स्टेटमेंट सांगितलेलं आहे. ते स्टेटमेंट काय आहे बघूया आपण. स्टेट्स दॅट इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल द परफेक्ट गॅसेस ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन अँड इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. बघा जर एखादा गॅस असेल आणि त्याचं जे व्हॉल्यूम आहे तो काय आहे, सारखा आहे. काय म्हटलंय, परफेक्ट गॅस ऍट सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन अँड इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. एक कंटेनर आहे, त्याचा व्हॉल्यूम काय ठेवलाय आपण, सेम ठेवलाय. म्हणजे दोन कंटेनर घेतले समजा, त्या दोन्हीचा व्हॉल्यूम सेम आहे, त्याला दिलेलं प्रेशर आणि टेम्परेचर हे दोन्ही पॅरामीटर सेम असतील, तर त्याच्या आतमधले जे मॉलिक्युल्स असणार आहेत ते काय असणार आहेत, सेम क्वांटिटी मध्ये असणार आहेत. ठीक आहे. हे कोणी सांगितलं, ॲव्होगाड्रोने सांगितलं. बघा अजून एकदा स्टेटमेंट बघूया आपण. ॲव्होगाड्रोज लॉ स्टेट्स दॅट इक्वल व्हॉल्यूम, बघा इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल द परफेक्ट गॅसेस ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन अँड इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, दोन कंटेनर आहेत, त्याच्यामध्ये जे गॅसेस असतील त्यांचे जे व्हॉल्यूम आहे ते कॉन्स्टंट ठेवतोय आपण, सेम व्हॉल्यूमचे घेतोय, आणि त्यांना जे प्रेशर आणि टेम्परेचर अप्लाय करतोय ते सेम असेल, तर त्या दोन्ही कंटेनरमध्ये सेम इक्वल अमाऊंट ऑफ मॉलिक्युल्स असतील. ठीक आहे. बघा इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणतो, दस इफ टू आयडियल गॅसेस हॅव्हिंग मास. आता एक्झाम्पल घेतले बघा, दोन कंटेनर घेतले, त्याच्यामध्ये एकामध्ये मास me आहे आणि दुसऱ्यामध्ये मास mb आहे.
ठीक आहे, मॉलिक्युल अँड देअर मॉलिक्युलर वेट, पहिल्या MA मासचं मॉलिक्युलर वेट कॅपिटल MA म्हटलं आपण, आणि जो कॅपिटल MB हा मॉलिक्युलर वेट ऑफ MB असणार आहे, स्मॉल MB. करेक्ट. 2 कंटेनर घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण काय दाखवतोय, सिंपली आपण बघूया, डायग्राम काढून बघूया म्हणजे तुम्हाला इन डिटेल समजेल. आर कंटेन्ड इन 2 vessels of equal volume at same temperature and pressure, then each gas will contain same number of molecules. तर बघा आपण काय करूया, एक डायग्राम काढूया, त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की आपण काय म्हणतोय. MA MB 2 कंटेनर आहेत, त्याच्यामध्ये 2 मासेस आहेत, A टाईपचा एक मास आहे आणि एक B टाईपचा मास आहे. दोघांचे मास सेम असतील किंवा डिफरंट असतील, बट त्यांचा व्हॉल्यूम काय केलं आपण, सेम घेतलेला आहे. दोघांचा व्हॉल्यूम काय आहे, सेम आहे. त्याच्यावरती ऍक्ट होणारा प्रेशर आणि टेम्परेचर पण कसं आहे, सेम आहे. आणि त्यांचं जे मॉलिक्युलर वेट आहे, MA असेल A साठी आणि B साठी काय असेल, MB असेल. करेक्ट. तर त्या केसमध्ये आपण काय म्हटलं, जर व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि प्रेशर त्याचे जे सेम असतील, तर त्यांच्या आतमधले जे काही गॅस असणार आहे त्यांची मॉलिक्युलची संख्या काय असेल, सेम असेल, इक्वल असेल. ठीक आहे. आता आपण काय करूया, डिराइव्ह करूया रिलेशन. बघा MA हे पहिल्या A कंटेनरचं जे काही मास असणार आहे किंवा B कंटेनर आपण म्हटलंय, तसं A साठी नंबर ऑफ मोल्स इंटू मॉलिक्युलर वेट म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, टोटल मास मिळणार आहे. करेक्ट. सो आता मी काय करतोय, नंबर ऑफ मोल्स म्हणजे आपण काय लिहू शकतो, बघा आपल्याला माहित होतं टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजेच काय असतं, नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगाड्रोज नंबर. करेक्ट. सो मी काय करू शकतो, N इक्वल टू कॅपिटल N बाय A लिहू शकतो ना. स्मॉल n साठी मी कॅपिटल N बाय A लिहू शकतो. सो बघा आता नेक्स्ट स्लाइड मध्ये काय केलेलं आहे, स्मॉल n च्या साठी काय लिहिलंय, कॅपिटल N बाय A असं लिहिलेलं आहे, इंटू मॉलिक्युलर वेट फॉर मास A, किंवा जे की गॅस A असेल त्यासाठी आपण लिहिलं. तसंच सेम आपण काय करतोय, गॅस B साठी लिहितोय, नंबर ऑफ मोल्स इंटू मॉलिक्युलर वेट. नंबर ऑफ मोल्स काय असणार आहेत, नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवाइडेड बाय मोल्स डिवाइडेड बाय ॲव्होगाड्रोज नंबर, राईट, इंटू त्याचं जे काही वेट असणार आहे, स्पेसिफिक वेट असणार आहे, मॉलिक्युलर वेट असणार आहे, ते आपण घेतोय MB. आता बघा काय करतोय आपण, हे इक्वेशन नंबर 1 आहे, हे इक्वेशन नंबर 2, या दोन्हीचे आपण डिव्हिजन घेतोय, या दोघांना एकमेकांना भागतोय. सो काय मिळेल मला, MA डिवाइडेड बाय MB मिळेल, इक्वल टू हा पॅरामीटर आणि हा पॅरामीटर सेम आहे, कॅन्सल आउट होईल, काय राहील, MA डिवाइड बाय MB. म्हणजेच काय मिळते आपल्याला या केसमध्ये रिलेशन बघा, दोघांच्या मासचा रेशो MA बाय MB हा इक्वल असतो कोणाशी, मॉलिक्युलर वेट ऑफ गॅस A डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ गॅस B शी. ठीक आहे, हे पॅरामीटर इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे, बट M इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आपल्याला माहिती आहे डेन्सिटी म्हणजे घनता काय असते, मास आपण व्हॉल्यूम असते. करेक्ट. सो मी काय केलं, हा व्हॉल्यूम ह्या साईडला पाठवला लेफ्ट साईडला, तर काय मिळेल मला, मास इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम मिळेल. करेक्ट. सो आता मी काय करतोय, मासच्या जागी डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम टाकतोय, बट आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम कसा घेतलाय, दोघांचा सेम घेतलेला आहे. सो मी काय करतोय, रो A इंटू V पुट करतोय आणि डिवाइडेड बाय रो B इंटू V पुट करतोय. सो व्हॉल्यूम सेम आहे, काय होईल, कॅन्सल आउट होईल. आपल्याला काय रिलेशन मिळेल, रो A डिवाइडेड बाय रो B इज इक्वल टू MA डिवाइडेड बाय MB मिळेल. करेक्ट. सो हे आपलं रिलेशन अगेन इन टर्म्स ऑफ काय मिळालं आपल्याला, डेन्सिटी मिळालेला आहे. ठीक आहे. हे दोन्ही इक्वेशन आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट बघा, नेक्स्ट स्लाइड मध्ये जे आता आपण डिराइव्ह केलं होतं तेच रिलेशन इथं लिहिलेले दिसत आहे. करेक्ट. रो A बाय रो B इक्वल टू MA बाय MB, राईट. आता काय करायचं बघा, जी काही डेन्सिटी आहे ते आपण काय करतोय, इन टर्म्स ऑफ स्पेसिफिक व्हॉल्यूम लिहितोय. आता स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, स्मॉल व्ही ने दाखवतो आपण, कॅपिटल V डिवाइड बाय M. म्हणजेच काय, जर हा जो M आहे आपण युनिट कन्सिडर करत असेल, एक युनिट कन्सिडर करत असेल, तर त्या व्हॉल्यूमला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणतो. करेक्ट. तर आता काय केलं मी, जर समजा आपण डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये, डेन्सिटी म्हणजेच काय, मास अपॉन व्हॉल्यूम, हा जो मास आहे न्यूमरेटर मध्ये जे अंशात आहे तो मी छेदाच्या छेदात लिहितोय, मला काय मिळेल, V बाय M मिळेल. करेक्ट. सो V बाय M म्हणजेच मला माहिती आहे काय आहे, माझा स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे. सो मी पुट करतोय 1 बाय स्पेसिफिक व्हॉल्यूम. तर बघा आता
मला काय मिळालं, रो इक्वल टू 1/v मिळालं, स्मॉल v. सो आता मी काय करतोय, पुट करतोय रो a च्या जागी 1 अपॉन va डिवायडेड बाय 1 अपॉन vb. करेक्ट. किंवा आपण असं करूया रो a इक्वल टू काय मिळेल मला बघा, याच्या जागी जर मी पुट केलं तर मला काय मिळणार आहे, रिलेशन. म्हणजेच काय, तर आपला जो व्हॉल्यूम आहे तो चेंज होईल. फॉर एक्झाम्पल रो इंटू स्पेसिफिक व्हॉल्यूम इक्वल टू 1. म्हणजेच काय, कॉन्स्टंट ना, 1 म्हणजेच काय, कॉन्स्टंट. सो मी इथं काय करतोय, डेन्सिटी इंटू स्पेसिफिक व्हॉल्यूम पुट करतोय. सो मला काय मिळेल, स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ ए डिवाइड बाय स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ बी इज इक्वल टू MA बाय MB असं मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय केलेलं आहे, त्याला क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर नंतर आपल्याला काय मिळेल, तर या ठिकाणी 2 मिनिट लक्ष द्या, एक पॅरामीटर रॉंग झालेलं आहे. काय सांगता येईल आपल्याला, जी की आपली डेन्सिटी आहे, डेन्सिटी कोणतं आपण काय पुट करणार आहे, फॉर ए 1 अपॉन VA पुट करणार. करेक्ट. आणि डेन्सिटी फॉर बी काय असणार आहे, 1 अपॉन VB असणार आहे, स्मॉल VB. करेक्ट. सो मी इथं पुट करतोय डेन्सिटी ऑफ ए काय येईल, 1 अपॉन VA डिवायडेड बाय 1 अपॉन VB येईल, इक्वल टू MA डिवायडेड बाय MB. MA डिवाइड बाय MB होईल. करेक्ट. आता बघा हा छेदात आहे VA. सो या ठिकाणी काय यायला पाहिजे, VA यायला पाहिजे आणि या ठिकाणी VB यायला पाहिजे. हा छेदातला B वरती जातो. सो मला रिलेशन ऍक्च्युअल मध्ये काय मिळेल, हे रिलेशन रॉंग आहे. VB डिवायडेड बाय VA इज इक्वल टू MA डिवायडेड बाय MB मिळेल. हा V कसा आहे, स्मॉल आहे, म्हणजेच काय, स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे. ठीक आहे. तर हे रिलेशन लक्षात ठेवा. आता मी काय करतोय, क्रॉस मल्टिप्लाय करतोय. सो काय मिळेल, काय मिळणार आहे मला, MA इंटू VA इज इक्वल टू MB इंटू VB मिळणार आहे. MB इंटू VB मिळणार आहे. दॅट इज नथिंग बट व्हॉल्यूम कॉन्स्टंट इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे नंबर ऑफ मोलचं व्हॉल्यूम काय आहे, कॉन्स्टंट कन्सिडर करतोय आपण या केसमध्ये. सो द प्रोडक्ट ऑफ मॉलिक्युलर वेट, बघा प्रोडक्ट ऑफ मॉलिक्युलर वेट अँड स्पेसिफिक व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. मॉलिक्युलर वेट आणि स्पेसिफिक व्हॉल्यूमचं जे प्रोडक्ट घेतोय ते कसं येतं, कॉन्स्टंट येतं. फॉर ऑल गॅसेस ऍट सेम टेम्परेचर अँड प्रेशर इज नोन ॲज मॉलिक्युलर व्हॉल्यूम. बघा मॉलिक्युलर व्हॉल्यूम कशाला म्हणणार आपण, ज्या वेळेस एखाद्या मॉलिक्युलचा जे की मॉलिक्युलर वेट असेल आणि त्याचा प्रोडक्ट स्पेसिफिक व्हॉल्यूम बरोबर हा कसा असेल, कॉन्स्टंट असेल, त्यावेळेस जे काही प्रेशर आणि टेम्परेचर असणार हे कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. त्या व्हॉल्यूमला आपण काय म्हणणार, मोलार व्हॉल्यूम असं म्हणणार. करेक्ट. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, thus from Avogadro's law the volume of 1 kg mole of all gases at normal temperature and pressure is the same and is equal to 22.4 मीटर क्यूब. म्हणजेच काय, अवॅगॅड्रोने काय सांगितलं, जर आपण कोणताही गॅस 1 kg मोल एवढा घेतला तर त्यावेळेस त्याचं जे काही नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशर हे जर आपण सेम ठेवत असेल तर त्याचं जे पर्टिक्युलर व्हॉल्यूम असणार तो कसा असणार, कॉन्स्टंट असणार आहे. हे त्यांनी डिराइव्ह करून बघितलेलं आहे प्रत्येक गॅससाठी आणि त्याला काय मिळालं, त्याचा व्हॉल्यूम मिळाला 22.4 मीटर क्यूब. ठीक आहे. तर बघा अवॅगॅड्रो काय सांगतोय, जर आपण काय केलं, एखाद्या सिस्टम मध्ये 2 कंटेनर घेतले, त्याच्यामध्ये आपण काय केलं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला आणि त्याची जे मॉलिक्युलर वेट आणि त्याचा स्पेसिफिक व्हॉल्यूम जो आहे तो आपण कन्सिडर केला त्यांचा प्रोडक्ट फॉर द सेम टेम्परेचर आणि प्रेशर. तर त्या वेळेस आपल्याला काय मिळतो, त्याचा मॉलिक्युलर व्हॉल्यूम मिळतो आणि आपण काय सांगू शकतोय की तो व्हॉल्यूम हा किती असतो, 22.4 मीटर क्यूब एवढा असतो. ठीक आहे. तर बघा आजचं लेक्चर हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्ही परत रिपीटेड बघू शकता. करेक्ट. सो पहिल्यांदा आपण काय बघितलं, चार्ल्स लॉचे 2 स्टेटमेंट बघितले, त्याच्यानंतर बॉयल्स लॉ बघितला अँड देन आफ्टर दॅट आपण अवॅगॅड्रोज लॉ बघितला. करेक्ट. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया.